नमस्कार मित्रमंडळी. आज मी तुम्हाला माझ्या प्रवासाबद्दल सांगत आहे, जो मी खेड, महाड, पाली ते नागोठणे असा केला. सकाळी 8:30 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आपल्या महामार्गावरील निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास आम्ही खेड खर्डे नाक्यातून सुरू केला. ते थेट आम्ही महाड शहरामध्ये आलो. पावसाळ्यामध्ये असे निसर्ग सौंदर्य पाहणे म्हणजे डोळ्यांना एक अद्भुत मूल्यवान गिफ्ट असंच वाटतं. असाच निसर्ग पाहत आम्ही महाड शहरामध्ये आल्यात की तुम्हाला महाड येथून जो तिसरा ब्रिज आहे मुंबईकडे येताना, त्या ब्रिजकडून रायगडकडे येणारा रस्ता आहे, तो रस्ता पकडायचा आहे. रस्ता आधेमध्ये थोडासा खराब आहे, पण ठीक आहे. या मार्गात खूप सारे घाट रस्ते आहेत, वळणावळणाचे, आणि धबधबेसुद्धा आहेत. तुम्ही धबधब्यांचा आनंद घेऊ शकता, फक्त थोडीशी सावधानता बाळगा. समाधीचा फलक आहे, त्याच्या अगदी लगतच हनुमान मंदिर आहे. तिकडे हे ठिकाण आहे. इकडे तुम्ही राजमाता जिजाऊ यांची समाधी पाहू शकता. ही जागा पुरातत्व खात्याच्या अधीन आहे आणि त्याबद्दल खूप सारी माहिती इथे आहे, तर ती माहिती तुम्ही वाचू शकता. आता आम्ही जिजाऊ माता यांच्या समाधीच्या ठिकाणी जात आहोत. हा अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे. हनुमान मंदिर आहे, त्याच्या जवळच आहे ठिकाण. पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि ही जागा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे, म्हणून येथे काही नियमांचे पालन करावे लागते, ते आपण पालन करावे. समोर आहे राजमाता जिजाऊ यांची समाधीवर माहिती आहे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये. जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 या तारखेला लखुजीराव जाधव यांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला आणि शहाजी भोसले यांच्याशी विवाह झाला. त्या राजकारणात आणि युद्धकलेत पारंगत होत्या. बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रुजवले. स्वराज्य स्थापनेचे त्यांचे स्वप्न पूर्णत्वाला आलेले त्यांनी पाहिले. परंतु दुर्दैवाने राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात 17 जूनला त्यांचं देहावसान झाले. 17 जून 1674. आजही आपण त्यांना राजमाता म्हणून ओळखतो आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक बांधलं आहे. येथे दगडी चौथऱ्यावर समाधी व वृंदावन आहे. चला आपण ते पाहूया. हे तुळशी वृंदावन आणि ही राजमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी. असाच प्रवास करत आम्ही पुढे गेलो पाली येथे. पाली येथे अष्टविनायकपैकी बल्लाळेश्वर विनायक हे ठिकाण आहे, ते तुम्ही जरूर पहा. परंपरेप्रमाणे धुंडी विनायकाचे दर्शन प्रथम घेतले जाते. बल्लाळ या बालकाची आणि त्याला भगवान गणेश कसे प्रसन्न झाले याची कथा इथे आहे.
आणि पाली येथून निघून आम्ही वाकड मार्गे नागोठणे येथे आलो आणि मुंबई गोवा महामार्गावरती कनेक्ट झालो आणि असा आमचा प्रवास पूर्ण झाला.